आजच्या विषयासाठी आपल्याला आधी आपण एक व्हिडिओ बघणार आहे, राईट? हा, तो बघू आणि मग तुम्हाला दिसतोय ना बरोबर, तेवढं फक्त सांगा मला. ओके, आणि मग आपण पुढे जाऊ विषयाकडे. काय आहे बघून घ्या. And the challenge is accepted. काय केलं त्यांनी बघितलं? कशी ती गन चढवली, चॅलेंज एक्सेप्ट केलं. टेरेन काय होता, चढाई किती होती, पण काही त्यांना फरक पडला नाही पडला. दिस इज अ क्वेश्चन, डू यू हॅव इट इन यू. हा जो प्रत्येक वेळेला विचारला जातो क्वेश्चन, आपल्या आर्मीच्या मुलांना प्रत्येक वेळेला विचारला जातो, तो काय आहे हे सांगायला आज आपल्याकडे आलेले आहेत कर्नल सचिन रंधाळे, शौर्यचक्र, सेना मेडल, ही गॅलंट्री अवॉर्ड्स. आणि काय ते मी तुम्हाला सांगते त्यांच्याबद्दल. कर्नल सचिन रंधाळे, शौर्यचक्र, सेना मेडल. आपण नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी येथून प्रशिक्षण घेऊन आर्टिलरी रेजिमेंटमध्ये कमिशन झालात. त्यानंतर आपलं पोस्टिंग राष्ट्रीय रायफलमध्ये झालं. आपल्या बेधडक साहसी वृत्तीला आणि निस्सीम देशप्रेमाला आव्हानं देणारी कित्येक ऑपरेशन्स आपण समर्थपणे हाताळलीत. विविध ऑपरेशनमधील सक्षम नेतृत्वाबद्दल आपल्याला शौर्यचक्र तसंच सेना मेडल या शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तसंच राष्ट्रपती, भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते कमेंडेशन कार्ड प्रदान करण्यात आलं. 24 वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीमुळे डू यू हॅव इट इन यू हा प्रश्न युवकांना विचारण्याचा अधिकार आपला नक्कीच आहे. आपले तेजस्वी अनुभव ऐकून आमची मुलं येस आय हॅव इट इन मी असं म्हणतील असा मला विश्वास आहे. आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची उंची वाढली. थँक्यू व्हेरी मच सचिन. आपण आता पुढे जाऊया. सो डू यू हॅव इट इन यू म्हणजे काय, एका मिनिटात त्यांना सांग काय आहे ते. डू इट हॅव इन यू इज करेज, ह्युमन स्पिरिट, द फायर इन युअर बेली, आग आहे की नाही, आणि हिंमत असते. ते सगळ्यांकडे असते तुमच्याकडे, पण तुम्ही किती वापरता त्याच्यावरती आहे. एव्हरी ह्युमन इज युनिक, प्रत्येकाकडे आहे. करेज इज व्हॉट, करेज इज व्हॉट, धैर्य. धैर्य आहे ना. धैर्य सगळ्याकडे असतं का नाही, पण किती वापरतात ते त्याच्यावरती. दॅट इज व्हॉट डू इट हॅव इन यू इन डिफिकल्ट सिच्युएशन. राईट. आता मी हे आधी दाखवते सुरुवातीला, मग आपण पुढे जाऊ. आपले फोन मधले डीपी असतात की नाही, डीपीज म्हणता ना तुम्ही. हा, तर त्याच्यामध्ये कसे असतात जनरली आई वडिलांबरोबर, मुलांबरोबर, घरातल्या लोकांबरोबर आपले असे फोटो असतात त्या डीपीवर, स्वतःचा असा बिसा काढलेला असतो की नाही. जेव्हा मी ह्यांचा डीपी बघितला तेव्हा हे म्हणजे कित्येक वर्ष झाली आम्ही भेटतोय, एकमेकांना ओळखतोय, हाच डीपी त्याचा आहे. तुम्हाला सांग की तुला काय ह्या डीपी मध्ये काय आहे, जस्ट सांग. या डीपी मध्ये दोन गोष्टी आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज आहेत, सिंह आणि वाघ हे ना, दोन्ही आहेत ना. छत्रपती शिवाजी महाराज सिम्बॉल ऑफ करेज, सिम्बॉल ऑफ अ ग्रेट वॉरियर. ठीक आहे ना. मग मी त्यांना आयडल मानतो. चौथीला एक पुस्तक होतं आम्हाला, ती चौथीला पुस्तक आहे की शिवाजी महाराज, ती आज पण वाचतो मी. ठीक आहे. तर त्या पुस्तकामुळे भरपूर काय माझे विचारश्रेणी तशी आहे. 100% नाही, पण मी प्रयत्न करतो की छत्रपती शिवाजी महाराजांना
काही काही गोष्टी त्यांच्या जे जितके प्रयत्न करतो लढाईमध्ये स्पेशली वॉरफेअर ते फॉलो करायचं. आणि मला असं वाटतं वाघ मी तसा त्याप्रमाणे वाघ आहे, मी त्याप्रमाणे मी भरपूर काही ऑपरेशन केलेत त्यांच्या आशीर्वादाने, म्हणून ते वाघ त्याच्यासाठी आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. त्यांची छत्रछाया त्यांची छत्रछाया त्याच्यावर आहे आणि त्यामुळे त्यांनी काय काय केलं हे आपण पुढे जाऊन बघूया. पण इथेच माणसाचं स्पिरिट पहिलं लक्षात येतं काय आहे ते. बरोबर आहे, राईट. मला एक सांग, तू लातूरचा, हां, आणि लातूरवरनं तू कसा काय म्हणजे काय सैन्य दलाकडे आकृष्ट का झालास? मी लातूरचा आणि माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये सगळे सैनिक आहेत. माझे आजोबा, माझे दोन्ही आजोबा मतलब स्वातंत्र्य सेनानी, माझे वडील, माझे काका, माझे मावशीचे जे ना मौसाजी जे तिला म्हणतात, हे सगळे आर्मीमध्ये आहेत, फौजमध्ये आहेत. आणि म्हणून ते मला घरातच ते संस्कार मिळालेले आहेत आणि मला घरातच युनिफॉर्म दिसायचा. तर युनिफॉर्मला मी फार अट्रॅक्ट व्हायचो, मला फार ते आवडायचा. युनिफॉर्म घालायला आवडतं की सगळ्याला? आवडतं की नाही? हो की नाही? तुम्ही छान दिसता युनिफॉर्ममध्ये, तसं मला पण फार युनिफॉर्म आवडायचा. पण त्यापुढे मला आई पण एक प्रेरणा होती. मला आई म्हणायची, माझी आई माझ्या वडिलांसोबत असायची मिलिटरीमध्ये, त्यांच्यासोबत पोस्टिंग सोबत जायची वगैरे, पण ती ऑलवेज बघायची, ऑफिसच बघायची. पण तिला वाटायचं की माझ्या मिस्टरांना तर नाहीये, पण ते त्यांच्या दुसरे जे आहेत ना त्यांच्या स्टार आहेत, तसं मला तुझ्या कंद्यावर स्टार पाहिजे, यू ऑल्सो बिकम ऑफिसर. माझ्या आईची फार प्रेरणा असायची आणि गायडन्स असायचं, त्यामुळे मी फौजमध्ये गेलो. म्हणजे ही जिजाऊ खरी, दुसऱ्याच्या घरातला शिवाजी नाही, आपला मुलगा शिवाजी व्हायला हवा. ही जिजाऊ तुझ्या आईसाठी 2 ओळी म्हणते. बाळ चालेल असे रणा, दारी बांधते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतीने तुझं करते औक्षण, एकही हुंदका मुखावाटे नाही काढणार, कारण मीच करून या ठेवली तुझ्या तलवारीचं धार. हे म्हणण्याचं धैर्य दाखवणाऱ्या सर्व मातांना आपण जोरदार टाळ्या देऊया. आता साताऱ्याला हा लातूरून आला, बरोबर? सातारा स्कूलमध्ये, तिथे पुण्याची इतर मुंबईची मुलं होती. काय तुझा एक्सपिरियन्स होता आणि काय केलंस तिथे तू? साताऱ्यामध्ये मला फार खूप शिकायला मिळालं. मी एकदम छोट्याशा शहरातनं, लातूरपेक्षा एक छोटंसं गावातनं मी आलेलो आहे. आणि गावामध्ये काय असतं, थोडंसं इंग्लिश आणि थोडंसं आमचं कच्चं असतं, हे की नाही. आणि बाकीचे पण जे सॉफ्ट स्किल्स तुम्ही म्हणता ते थोडंसं इतके चांगले नसतात, पण ह्युमन स्पिरिट जे असतं फार स्ट्रॉंग असतं. ह्युमन स्पिरिट जे आहे. आणि मी माझ्या मित्रांकडनं, काही मित्र असायचे ते फार सुंदर बोलायचे इंग्लिश, स्टेजवरती फार सुंदर. मला वाटायचं मी त्याच्याकडनं, अरविंदकडनं मला शिकलं पाहिजे इंग्लिश कसं बोलायचं स्टेजवरती. आणि अनिकेत देव नावाचा मुलगा होता माझा, तो पुण्याचा असायचा. ही इज व्हेरी गुड इन मॅथ्स. तो 95, 98च घ्यायचा. मला ऑलवेज 90च्या वर कधीच पडायचं नाही, मला 85, 88, 90. पण मला ते वाटायचं की मला पण ते गेलं पाहिजे, बिकॉज इंडियाला मॅथ्स फार जरुरी आहे. पण मी फार त्याच्याकडनं शिकायचो, त्याच्याकडनं अभ्यास करून घ्यायचो. मी सर शिकवायचे, पण डॉर्मेटरीमध्ये म्हणजे तुमच्या हाऊसमध्ये तो मला मदत करायचा. असंच एक मनीष नावाचा मुलगा होता, त्यांनी कसं एक्सप्रेशन द्यायचे, कसं तुम्ही नाटकामध्ये बोलायचे, असं भरपूर काही शिकायचो. त्यासोबत आम्ही कसं टीममध्ये कसं खेळायचो, ॲज अ फुटबॉलमध्ये आम्ही खेळायचो वगैरे, तर एकमेकाला कसं कॉपरेट करायचं, कसं पास करायचे, हे गोष्टी आम्ही तिथं शिकले. त्यासोबत अभ्यासासोबत एकच गोष्ट माझ्याकडे होती, ती होती डिटर्मिनेशन आणि जिद्द होती माझ्याकडे. आय वॉज ए अबाव एव्हरेज स्टुडंट. मी कधीच पहिला आलो नाही क्लासमध्ये, सेकंड आलो नाही, थर्ड आलो नाही. मी 7वा, 8वा, 9वा, 11वा, 10वा किंवा असंच ह्याच रँकमध्ये असायचो. पण माझ्याकडे एकच गोष्ट होती, ते जिद्द आणि डिटर्मिनेशन स्ट्रॉंग होतं. आणि मला जे येत नव्हतं मी शिकायचं मुलांकडे. शिकायचा म्हणजे हे मला सांगायचं तुम्हाला की मला येत नाही हे ऍक्सेप्ट करायला तुम्ही बसायचं नाहीये, शिकायचं. इफ यू वॉन्ट टू गो देअर यू हॅव टू पुट युअर सेल्फ इन टू दॅट प्लेस. करेक्ट. यू हॅव टू पुश युअर सेल्फ. आणि ती हिंमत पाहिजे मित्राला जाऊन सांगायची, तू हुशार आहेस, मी नाही येत, चल मला शिकव. आपण हे तयार नसतो. हे एक वेगळं स्पिरिट मी तुम्हाला आज इथे दाखवते की ते शिकला आणि मग अल्टिमेटली तो सगळीकडे लीडर झाला. जे सगळे फाडफाड इंग्लिश बोलणारे आणि स्वतःला समजवत होते ना, त्यांच्यापेक्षा हे साहेब पुढे गेले, कारण जिद्द आणि स्पिरिट वेगळं होतं. तर हा तुझा एनडीएचा आयडेंटिटी कार्ड. इट्स रिअली फार फॅसिनेटिंग जी डोळ्याची लकाकी आहे. आणि हे सगळे वेगवेगळे फोटो माझे आहेत. मी कधी जेव्हा एनडीए मध्ये अपॉइंटमेंट होतो तेव्हा मी इथं असं अपॉइंटमेंट असताना मी इकडं, तेव्हा मी सगळे आमचे ग्रुप फोटो असायचे आमच्या ना टीमचे, त्यामुळे तिथं असायचो. मी कधी एनडीएला मी कधी हाईक मध्ये जायचो, सिंहगड, आम्हाला पनिशमेंट मिळायची. सिंहगड आहे ना, सिंहगड तिथं आम्हाला इंडियातनं पनिशमेंट मिळायची आम्हाला. हे पनिशमेंट मला सगळ्यात जास्त आवडायची. सगळ्या पनिशमेंट होत्या, ड्रिल करणे, रायफल घेऊन पळणे ग्राउंडमध्ये, ते एकाच जागी भरपूर 20-25 चक्कर मारणे, कोणी पे चलना, इस बहुत मुझे बोर लगता था. एक ही पनिशमेंट अच्छी लगती थी. कौन सी? सिंहगड.
बोला उस्ताद ने बोला आपने गलती किया है. बोला हाँ साहब. बोला कौन सा पनिशमेंट देऊ. मला सिंहगड दो. बोला गट. सिंहगड पिट्टू घ्यायचा, सुंदर पहाडीमध्ये पळत जायचं, छान 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 पळत जायचं वरती, परत खाली यायचं. जाते वेळेस तुम्हाला ते छोट्या छोट्या ते गावातल्या जे आजी असायच्या ना, दही घेऊन बसतात बघा, दही घेऊन बसायच्या. आजीला थोडं इमोशनल करायचं, आजी फार थकलोय, ते लगेच थोडंसं दही दे म्हणले, दे द्यायचे. पैसे नाहीत म्हणले, हा ठीक आहे जा बाळा म्हणायचे. दही खायचं, पळ जायचं, परत यायचं. सो व्हेरी गुड पनिशमेंट आहे. सो एन्जॉय ते पनिशमेंट आहे. म्हणजे पनिशमेंट मिळावी म्हणून चूक करणारा हा मुलगा, कारण सिंहगडला जायला आवडतं आणि किती तासात धावत येऊन परत. हा, ते 4 तासाचा मला डिस्टन्स असायचं, मग मी 3 तासातच करायचो. कारण की मला येऊन परत आंघोळ करून मला फिरायला जायचं आवडायचं ना, की बाबा चला पुण्याला सुट्टी मिळाल्या संडेला, तर त्याच्यामुळं ते आवडायचं. आणि हे आम्ही व्हिजिटला जायचो, जहाज वगैरे आम्हाला दाखवायचे. आम्ही आर्मी कॅडेट होतो मी, मग आम्हाला जहाज दाखवणे किंवा एअरफोर्सचे जे वेगवेगळे एअरक्राफ्ट असतात ते पण दाखवतात. कारण की एनडीए काय ट्राय सर्व्हिसेस आहे, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही. तर मला बाकीच्या सर्व्हिस बद्दल सुद्धा माहित पाहिजे. जसं ऑपरेशन सिंदूरमध्ये कसं तिघं मिळून लढले का नाही, तसं ऑल हॅव टू फाईट टुगेदर. मग ते तसं हाय असायचे, सगळे मित्र असायचो आम्ही. राईट राईट राईट. आता तू इथे पुढचा पण एक बघूया की आय एम ए दिस इज इंडिया मधनं तू IMA ला गेलो, इंडियन मिलिटरी अकॅडमी. आता हे IMA तुझं डोर इथे तू उभा आहेस. येस. हे वय तुझं किती? माझं 21. 21. आता इथे उभे राहिलेल्या मुलाला अभी फौज में जाना है, Yes. पण हे असं उभं राहावं लागेल याची कल्पना नव्हती. मला कल्पना होती की बाबा आय हॅव टू गो अँड फेस बॉर्डर पे चॅलेंज जाना है, पण कुठं जाणार आहे मला माहित नव्हतं. तर हे वेगळे हे राष्ट्रीय रायफल्स आहेत, हे हाय अल्टिट्यूड म्हणजे उंच जे हाय अल्टिट्यूड असतात तिथं बर्फ असतो ना ऑलवेज, त्या एरियामध्ये कसं राहायचं ते सगळं मी तिकडचे येते फोटोग्राफ. राष्ट्रीय रायफल्स मध्ये तर फारच जास्त चॅलेंजेस होते, जिथं आपल्याला लढण्याचा एक मौका सुद्धा मिळतो. तसं ते राष्ट्रीय रायफल्स होतं. आणि इथं कुणासोबत लढायचं असतं, इथं तुम्हाला मौसम के साथ लढणं पडताय, बर्फ निसर्गासोबत लढायचं असतं तुम्हाला. बरोबर. ठीक आहे, 3-3 दिवस तुम्हाला जेवायला मिळत नाही कारण बर्फ असतो, सप्लाय तुम्हाला येत नाही, असे चॅलेंजेस असतात तिथं. आता ना तुझ्या ज्या ऍक्टिव्हिटी तू केल्यास तिथे सगळ्या राष्ट्रीय रायफलच्या, एक मी फिल्म दाखवते या मुलांना आणि मग तू ते नाईट व्हिजनचा एक स्टोरी सांगू शकशील. मग आपण पुढची फिल्म 2 एम्बुश जाएगी. मैं एम्बुश लेके जा रहा हूँ 21 नंबर पे. हाँ साहब. आप लेके जाओगे 23 नंबर पे. ठीक है साहब. तो सभी एम्बुश में अलर्ट रहेंगे. सबके पास नाइट विजन इक्विपमेंट्स है? हाँ साहब. सब क्लियर है? हाँ साहब. रेडी हो जाओ. तू असं रात्री ऑपरेशन खूप केलेस, एखादा छोटा इन्सिडन्स आहे की तुला सांगता येईल? पुढे डिटेल दाखवतोच आहे. मला छोटासा एक इन्सिडेंट सांगतो. मला ते पहिला ऑपरेशन मी सांगणार नाही, नाही मी एक छोटासा इन्सिडेंट सांगतो. असंच आम्हाला रात्री पेट्रोलिंग इन अँबुश असतं. अँबुश म्हणजे काय, तुम्हाला माहित असतं की जनरली इन्फॉर्मेशन असतं की हे 4 पायवाटा आहेत किंवा हे जंगलाचे 4 पायवाटा आहेत, तिकडनं आतमध्ये आज जाण्याची शक्यता असते. मग आम्ही काय करतो, इकडे एक अँबुश, इकडे एक अँबुश, आणि असं एक वेगवेगळ्या ठिकाणी 1-2 किलोमीटरच्या मेन जे रस्ते असतात त्यावरती अँबुश लावतो. तसा आम्ही एक अँबुश लावला होता. आणि तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की ऑब्झर्वेशन करायचं त्या पोस्टवरती. त्या पोस्टवरती ऑब्झर्वेशन करायचं, कारण की ह्या एरिया जंगलामधनं आतंकवादी येऊ शकतात, गावामध्ये उतरतात. तर तसंच रात्री मी बसलो होतो एका रात्री, आणि रात्री फार मुश्किल असतं दिसणं बरं का, व्हेरी डिफिकल्ट. दिसत नाही तुम्हाला बायनॉक्युलर्स असतात, हे नाईट विजन असतात. हे नाईट विजन मधनं तुम्हाला बघू शकतो, पण तुम्हाला दिसतो का माणूस, दिसतो का माणूस दिसत नाहीये, फक्त एक फिगर तुम्हाला हालताना दिसतच असतो. कशामुळे दिसत असतो, वाय इट इज यू कॅन सी, बिकॉज इट इज एमिटिंग हीट वेव्स, है ना, म्हणजे बॉडीत हीट येते की नाही. मग मी बायनॉक्युलर मध्ये बघत असतो, नाईट विजन बायनॉक्युलर्स मध्ये. एकदा
असंच एक छोटा इन्सिडेंट सांगतो. रात्री मी बसलो होतो बघत, आणि पूर्ण वरती जी पहाडी होती का नाही, त्या पहाडीमधून एक खाली तलाव होता. तिथनं छोटासा एक टॉर्च आणि एक हळूच एक छोटा एक माणूस खाली येत होता. आम्ही तिथे ऑलमोस्ट 1 किलोमीटर दूर होतो. आम्हाला ते ऑब्झर्वेशन करायला सांगितलं होतं की ह्या एरियामध्ये आहेत का नाही बघा, पण आम्ही 1 किलोमीटर दूर होतो त्यापासून. नाव हाऊ कॅन हिट हिम, कसं मारू शकतो रात्री? रात्री मी चालायला लागलो तर नाही मारू शकत. त्यामुळं आम्ही ऑब्झर्व त्याला केलं. तो कुठं उतरला? त्या नाल्या, ते पाण्याचं एक छोटंसं तलाव होतं तिथं उतरला, गावात गेला. परत आम्ही तसंच बसलो होतो रात्रभर. आम्हाला 72 आवर्स बसं सांगितलं जंगलामध्ये, एका जागी 72 घंटे तुम्हाला एकत्र बसावं लागतं एका जंगलामध्ये. अँब्युश मध्ये आणि बसायचं. स्पेशली रात्री ज्या सलग दिवसा झोपायचं जंगलामध्ये, 2 जागे असतात, बाकी झोपतात. परत अल्टरनेट ड्युटीनं रात्री बसलो होतो, तेव्हा तो उतरला खाली, आणि परत उतरल्यानंतर परत वरती गेला. आणि आम्हाला लक्षात आलं की बाबा ह्या तलावच्या वरती तिथं हे. मग मॅप काढला, आम्ही अंदाज घेतला की शॉट घेतला 1 किलोमीटरच्या आसपास हे रस्ता असेल, आणि आम्ही प्लॅन बनवला. Correct. आणि 2-3 दिवसांनी प्लॅन करून आम्ही ते ऑपरेशन केलं. त्याच्यामध्ये आम्ही 4 कंठस्थान घातले. ते ऑपरेशन वेगळा होता. छोटं सांगतो की रात्री किती चॅलेंज असतात. आणि ह्याच रात्रीमध्ये आणखीन एकदा चूक आमची झाली होती. रात्री आमच्या समोर एक असंच एक चाललं होतं माणूस, मी फायर केलं त्याच्यावरती. तो कोण निघाला? अस्वल होता तो. अरे. वॉज अ बियर. सो दिस मिस्टेक्स हॅपन इन नाईट, बिकॉज तो पण ह्युमन सारखंच चालतो ना, हो. आणि तो पण असं चुका होतात आमच्या. आणि त्याच्यामुळं येस असे तुम्ही असे हे भरपूर, हा. अरार, तुम्ही 6 लोक मारले होते. मारले. हा, मी हो? हा. तू स्वतः तुमच्या त्या मी स्वतः 6 मारले वेगवेगळ्या ऑपरेशन मध्ये. वेगवेगळ्या ऑपरेशन मध्ये. आणि ओव्हरऑल आमच्या टीमने 14 मारले. म्हणजे 20 आम्ही आतंकवादी 2-2.5 वर्षामध्ये, वयाच्या मी 22व्या वर्षी सगळे हे काम केलेलं आहे. करेक्ट. आणि हे तुझे आर तुम्ही मारले. येस. तुमचं लाईक हा, आम्ही काय करतोय, आम्हाला हे जे जेव्हा आम्ही तुम्हाला फुटबॉल खेळतो की फुटबॉल खेळायला तुम्हाला मेडल मिळतं, ट्रॉफी असते की नाही, आम्हाला हे असं आतंकवादी वगैरे मारले, चांगले माणसं मारल्यानंतर आम्हाला काय वाटतं, यांच्यासोबत फोटो घेतले पाहिजे, कारण की आम्हाला हे ट्रॉफी, वॉर ट्रॉफी असते, है ना, आमची ट्रॉफी आहे. करेक्ट. तुम्हाला जर फुटबॉल मिळतं ना मेडल, तसं आम्हाला हे मेडल आहे आमचं. आणि हे करायला किती लेव्हलला डेअरिंग लागत असेल हे फक्त तुम्ही आता ऑब्झर्व करा की कुठला टेरेन, दिवस नाही रात्र नाही. अम्ब्युश म्हणजे काय, घेऊन बसून राहायचं ना रे बंदूक घेऊन एका ठिकाणी. आणि मग जोपर्यंत टार्गेट मिळत नाही, मग तुम्ही जे 12 तास झाले का 24 तास झाले, 72 तास निघायचं नाही बाहेर तिथनं, तिथेच बसायचं, तिथेच बसायचं आणि सगळं खाणं पिणं आणि तिथेच सगळं टास्क अकम्प्लिश करायची. बरोबर. आता हे तू कुठे होतास? हे पण तिकडेच मी होतो काश्मीरमध्ये, हाय अल्टिट्यूड मध्ये. असताना सगळे फोटो आहेत. कधी पेट्रोलिंगला गस्टला निघायचो आम्ही. गस्ट बर्फामध्ये सुद्धा मला तिथं पेट्रोलिंग करायला लागायचं, जावं लागायचं, चेक करायला लागायचं की बाबा काही इथं मुवमेंट झालेलं आहे का नाही, कुठं काही खुणा आहेत, सायन्स असतात ना, टेलटेल सायन्स, कोणी चाललेलं काय, हे सगळं करण्यासाठी आम्हाला पेट्रोलिंग करायला लागतं डे मध्ये, दिवसा. आणि पेट्रोलिंगचे फार चॅलेंजेस असतात. कधी कधी केवासेस असतात, कधी खड्डे असतात, कधी माणूस आज फसतो. हे सगळे चॅलेंजेस पेट्रोलिंगचे चॅलेंज असतात आम्हाला. बरोबर. राईट. आता तुझे ते जे चॅलेंजेस आहेत ना, आपण एक फिल्म बघू, कारण मला तुझी ती जी गोष्ट आहे मुलांना तुला सांगून हवी आहे मोठी छानपैकी. तर आपण आधी कशा रीतीने यांचं टेक्निकली चालू असतं तो ती स्टोरी नंतर सांगेल. आधी आपण फिल्म दाखवू, म्हणजे तुम्हाला तो काय म्हणेल ते परफेक्ट कळणार आहे तुम्हाला. ओके. After the militants cross the LOC and before they reach their targets, they need to lie low for a while. And wooden huts known as dhoks in the mountains are their best bet. हे ढोक त्यांचे बेस्ट फ्रेंड, म्हणजे ते येऊन तिकडे बसतात. आता मध्ये काय करतात, ते पाकिस्तानवरून निघतात. फार मोठे डोंगर आहेत तिकडे, आणि डोंगरामध्ये वेगवेगळ्या आपण ठिकाणी आर्मी बसले असते. प्रत्येक पावसाला बसू शकत नाही, कारण की डोंगराची जी बनावट आहे फार वेगळी असते की नाही. मग त्यामुळे वेगवेगळे पोस्ट असतात. ते रात्री पोस्टच्या वरनं किंवा तिकडनं पाकिस्तान आर्मी काय करते, फायर करते आमच्या पोस्टवरती. फायर करते तर माझं लक्ष आर्मीच्या फायरकडे असतं. तिकडनं हळूच रात्री आतंकवादी निघून जातात. ते असे येतात आणि येऊन कुठे बसतात, ढोकमध्ये बसतात. ढोक काय आहे, ढोक म्हणजे हे टेम्पररी हट असतात, ज्याच्यामध्ये जे आपले मेंढपाळ असतात, मेंढपाळ लोक जाऊन त्याच्यामध्ये बसत असतात. त्याची मेंढ्या घेऊन 2-3 दिवसाची. मग त्याचे ते वापर कोण करतो, आतंकवादी सुद्धा करतात, आम्ही सुद्धा करतो त्याचा वापर. राईट. आता ह्या कॅप्टनला न्यूज मिळाली बरोबर की ढोक मध्ये आहेत, मग कोणतरी आहेत. हा, ऐका. That there are militants. Move carefully. The first thing in my mind when I got the information was to make a very good plan so as not to allow these people to get away from that point. And the second thing in my mind was the safety of my men
during the entire operation and the safety of the civilians who live around that area. 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. एक ते पळून नाही गेले पाहिजे, एक सेफ्टी ऑफ सिव्हिलियन्स आणि तिसरं सेफ्टी ऑफ युअर बॉईज. फार फार जरुरी असतं हे. ते माझं म्हणजे ऍक्च्युली ते ऑपरेशन मी तुम्हाला सांगितलं पाहिजे होतं, पण आय कट इट शॉर्ट बिकॉज ऑफ लॅक ऑफ टाइम. कुठल्याही ऑपरेशनमध्ये आम्हाला हे काही छोटेसे पॅरामीटर असतात. पॅरामीटर म्हणजे काय, एक फिक्स्ड रूल्स दिलेले असतात की तुम्ही जेव्हा ऑपरेशन करता त्या ऑपरेशनमध्ये आतंकवाद्यालाच इजा पोहोचली पाहिजे, त्यालाच मारले पाहिजे. हे जे घर आहे, मटेरियल आणि लाईफ, सिव्हिलियन्सला मिनिमम डॅमेज झालं पाहिजे, नो डॅमेज झालं पाहिजे, विथ ओनली किलिंग द टार्गेट. हे सगळ्यात महत्वाचं असतं. आतंकवादी पळायला नाही पाहिजे, ठीक आहे, आणि तुम्हाला तुमच्या जवानांना सुद्धा सेफली परत आणलं पाहिजे. हे आम्हाला जनरली एक मॅन्डेट दिलं असते, त्याप्रमाणे याच्यावरती काम करत असतो. बरोबर. म्हणजे हे तुम्ही या मॅन्डेटवर तुझी नंतर आपल्याला कळेल कशी तुझी सगळी स्टोरी होती. हे सीओ तुझे. ओके सर. हम फायर का जवाब फायर से देंगे. The men are divided into 3 groups: the assault party, the firebase party, and the stop party. फायर बेस पार्ट. आता तुम्ही ते प्लॅन केल्यावर जे तुम्हाला सांगतो ना, अँबुश मध्ये आम्ही गेलो होतो 70. त्या अँबुश मध्ये कसं असतं, एक पार्टी असते जे फायर करते त्या आतंकवादीवर. समजा ती आतंकवादी ह्या रस्त्यावरती आले, रात्री फायर करते. एक पार्टी त्यांच्यावरती धावा बोलते. ती खाली पडल्यानंतर यू टू गो अँड फिजिकली त्यांना चक्रून मारायचं पण असतं. आणि समजा ते जर पळून गेले खाली तर काय करणार, दुसरी पार्टी असते स्टॉप, म्हणजे तिथनं त्यांना रोखतात. हे जर इथनं फायर केले किंवा ते मागच्या बाजूला पळून नाही गेले पाहिजे, ह्या साईडला सुद्धा पळून गेले पाहिजे आणि खालच्या बाजूला सुद्धा पळून नाही गेले पाहिजे, मग तिथं स्टॉप ठेवलेले असतात. हे सगळे तुमचे टीमचे छोटे छोटे तुकडे असतात, म्हणून आम्ही लढत असतो. हे फायर बेस पार्टी, असॉल्ट पार्टी आणि स्टॉप पार्टी. हे सगळं तुमच्या डोक्यात असतं, प्लॅनिंग करत तुम्हाला काय असतं. नेट लागतंय, Yes. कम्प्युटरवर करतात असं नाही. हे तुम्हाला सगळं माइंड मध्ये पाहिजे तुमचं. सगळं युअर माइंड इज दी एव्हरीथिंग. तू मगाशी छान बोलला, माइंड आणि पाय दोन्ही चालले पाहिजे. करेक्ट, राईट. आता हे ट्रेन करणार ना तुम्ही त्या मुलांना. त्याला थोडंसं मी प्लॅन सांगतो, प्लॅन की कसं करायचंय. कुठे देखो, जब भी हम जा रहे हैं, जर तुमचं फुटबॉल टीमचं प्लॅन असतो का नाही, तुम्ही डाटा करीत ना, तसं इथे पण प्लॅन असतं की कुणाचं काय रोल आहे. तू इथनं फायर कर, मी इथनं फायर करतो, तू वेडा घाल, तिथनं तू वेडा घातल्यानंतर मी इकडनं सपोर्ट करतो. हे सगळं प्लॅनिंग तुम्हाला सांगितलं पाहिजे. प्रत्येकाने टीममध्ये प्रत्येकाचा रोल माहीत पाहिजे. आणि समजा जर ते रोल नाही झालं तर कंटिन्जन्सी काय माहीत पाहिजे. हा नाही तर मग काय ऑप्शन नेक्स्ट, हे पण डिस्कस करतो आम्ही. पण तुम्ही जे डिस्कस करता का नाही, ते कधी होत नाही लढाईमध्ये. असं सिच्युएशन येते, ती वेगळी सिच्युएशन असते. तेव्हा काय कामाला येतं, युअर माइंड अँड युअर फिजिकल फिटनेस. फिजिकल फिटनेस. युअर माइंड हॅज टू वर्क. राईट. Every detail discussed. Final position. आणि सगळं डिस्कशन करून तुम्ही ठरवता. Check. Contingency plans drawn out, and when ready, a final rehearsal check. It's an attack from 3 sides. हे तू सांगशील तुझ्या ह्याच्यात 3 साइड्सचा अटॅक. The assault group, led by the lieutenant, moves in for the kill from the front. The firebase party, with their rocket launcher, sets up fire support. हे रॉकेट लॉन्चर आहे. हा, तुम्हाला माहिती झालं आता. And the stop group takes up vantage positions to ensure no militant gets away. What follows now is a simulated attack with no damage to anyone's life or property.
त्यांनी बरोबर नेम साधून केलेला आहे. बरोबर. ही फिल्म मी तुम्हाला आधी का दाखवली की तुम्हाला अंदाज येईल कशा रीतीने हिने ऑपरेशन केलं. आता आपण ऍक्च्युली साहेबांनी केलेल्या ऑपरेशन कडे जाऊया. सर, आता दिस इज युअर टाइम. येस येस आणि ज्याच्यामुळे तुला शौर्य चक्र आणि इतकं मेडल्स काय काय मिळाली. हा, एक हा. एपिसोड तुझा मेन. येस येस. हे काय कुठली लढाई आहे? कुठली लढाई आहे? टेररिस्टच्या बरोबर. टेरिस्ट बरोबर आहे. टेरिस्ट बरोबर तुम्हाला माहित असतं का कुठं असं टेररिस्ट? हे प्रॉक्सी वॉर आहे. काय प्रॉक्सी वॉर? कारगिलमध्ये कसं तुम्हाला माहित होतं की ह्या पहाडीमध्ये इथं फिक्स एनिमी आहे, तिथं आपण लढतो आहे का नाही? बरोबर. ह्या लढाईमध्ये तुम्हाला माहित नाही एनिमी व्हेर इज एनिमी. दुश्मन तुम्हाला माहित नाही. यू डोंट नो युअर एनिमी कुठं असतो तो. त्यामुळं तुम्हाला एनिमीची माहिती स्वतः काढावी लागते. ॲज ए कंपनी कमांडर मला माझ्या एरियामध्ये एक 25 ते 30 गावं दिली होती मला, आणि त्यासोबत एक 25 ते 20 किलोमीटरचा एरिया होता ज्याच्यामध्ये जंगल नाले सगळे होते. त्या एरियामध्ये फक्त माझ्या हाताकडे 120 टीम आणि मी कंपनी कमांडर. वयाच्या 22व्या वर्षी मी तिथं कंपनी कमांडर होतो. ठीक आहे. त्या वयामध्ये मला निर्णय घेऊन त्या एरियाचे जितके पण आतंकवादी होते त्या एरियामध्ये फिरत होते 2001 ते 4 मध्ये मला नस्तानाबूद करायचं हे मला टास्क दिलं होतं. मग त्या टास्क असताना मला चॅलेंजेस काय होते तिथे? एकतर इन्फॉर्मेशन मिळत नव्हती, कारण की आतंकवाद्याचा इतका दबदबा असायचा लोकांच्या गावाच्या लोकांवरती की ते आम्हाला सांगायचे नाही. दुसरं टेरेन म्हणजे ते जमीनची बनावट खाली आहे, पाडी आहे, कुठं दरी आहे, कुठं जंगल आहे, हे सगळं वेगवेगळं असं होतं आणि गावातले लोक कॉपरेट करत नाहीत. हे दुसरी चॅलेंज. ठीक आहे. तिसरी चॅलेंज काय? मिलिटंट टॅक्टिक्स, त्यांची लढाईची पद्धत. हे 3 गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. ते सुद्धा हुशार असतात. हा. Militant. त्याच्यामुळं ते 3 गोष्टी कसं माहित असं पाहिजे कारण की त्यांचं सर्वायवल आहे. आतंकवादी काय करत असतो? ऑल विचार करत असतो की मी कसं वाचणार आहे. मांजर आणि उंदीर थोडं स्मार्ट असतो का नाही? येस सर नो. कधी सापडतो का? वी आर लाईक बिकॉज वी आर इन ओपन. आम्ही काय ओपन मध्ये आहे, युनिफॉर्म मध्ये आहे. लोकांना माहिती आहे की आर्मी येते जाते, आम्ही विजिबल आहे. ते इनविजिबल आहेत. ते लोकांमध्ये पसरलेले आहेत. त्यांची इन्फॉर्मेशन लोकांमध्ये असतात. ते ॲज ए बुरका घालून सुद्धा जाऊ शकतात. कधी ते कसल्याही फॉर्म मध्ये येऊ शकतात. तो हिज फॉर्मलेस आय मीन फॉर्म, हिज लॉलेस आय मीन लॉ. मी बंधनात आहे. मला रिअल रूल्स आहेत. मी मॅन्डेट आहे, डेमोक्रेसीमध्ये आहे. मला आतंकवाद्यालाच मारायचं, सिव्हिलियनला मारायचं. तर हे चॅलेंजेस असताना मला इन्फॉर्मेशन काढायची होती त्या एरियामध्ये. म्हणून मी काय करायला लागलो, लोकांसोबत थोडंसं उठणं बसणं, क्रिकेट खेळायचो. इन्फॉर्मेशन हळूहळू इन्फॉर्मर तयार केले. इन्फॉर्मर तयार करताना मला खेळायला आवडायचं क्रिकेट आहे ना. मी स्कूलला जाते वेळेस मी खेळायचो क्रिकेट. मग ते मुलं माझे मित्र व्हायचे. असं आहे तुमच्यासारखी यंग मुलं मुली त्याला आवडायचं. मुलांना फार आवडतात युनिफॉर्म. मी जायचो, मी चॉकलेट घेऊन जायचो जाताना, मग चॉकलेट द्यायचो मुलांना. मग ते फळं द्यायचे माझ्यासोबत. हळूहळू करत करत असंच तिथे गावातील लोकांना लाकडं आणायला जायचं जंगलामध्ये. मग ते लेडीजला आमचे जवान जाऊ द्यायचे नाही. मग मी म्हणलं मी गावातला आहे ना स्वतः, मला कळतं लाकडाचं इम्पॉर्टन्स काय आहे. नोव्हेंबरमधील सगळे लोक लाकडं भरून ठेवतात है ना घरामध्ये, कारण की त्यांना पूर्ण मिनिटं जायचं असतं. पण मी चांगला सांगायचो तुम्ही ह्या तिकडनं जावं लाकडं काढायला, पण माझ्या पोस्टपासून जाऊ नका. मी हळूहळू थोडं त्याला मदत करायला लागलो आणि तिची माझी एक चांगली समजूतपणा झाला. असंच एका दिवशी काय आलं, मला एक इन्फॉर्मेशन आली. मी जेव्हा हेडक्वार्टरला गेलो होतो, हेडक्वार्टरला आमच्या कमांडिंग ऑफिसरनं बोलवलं होतं. मग हेडक्वार्टरला जेव्हा मी गेलो होतो तेव्हा सकाळी 8 वाजता एक मुलगा आला 10वीतला, जो माझा मित्र झाला होता खेळते वेळेस. त्यांनी मला सांगितले सर ह्या गावामध्ये असं आतंकवादी आहेत, 3 आतंकवादी. त्यांची फार टफ वाले लष्करी तोयबाचे टीम होती, फार स्ट्रॉंग टीम होती. त्यांनी भरपूर नुकसान केलं होतं त्या एरियामध्ये. आणि ते मला एरिया दिलं होतं आमच्या ब्रिगेड कमांडरने की ते एरिया तुम्ही 3 आतंकवादी ते नस्तानाबूत करायचे. मला ॲडिशनल टास्क मिळाला होता. म्हणजे ठीक आहे सर. 3 महिन्यामध्ये मी सगळं काम केलं होतं, मित्र सगळं तयार केले होते, इन्फॉर्मेशन तयार केले होते. आणि हा जो मुलगा होता मला सकाळी 8 वाजता माझ्या पोस्टवरती आला आणि मी तिथं मंदिर परेड, आमचं गुरुद्वारा परेड असतं तिथं मी आत होतो. तिथनं मी गेटवरती आलो आणि त्याला विचारलं काय झालं. तर म्हणलं की सर हे 3 आतंकवादी त्या गावामध्ये आहेत आणि तिथं जंगलाच्या साईडला नाला आहे आणि त्या जंगलाच्या साईडला नाल्याच्या तिथं बसलेले आहेत ह्या घरात. मला ठीक आहे ओके. आणि मी तिथनं असंच ऐकून मी परत असा आत चालू होतो हेडक्वार्टरमध्ये. तर मला लगेच फोन आला किंवा मला लगेच मेसेज आला आमच्या कमांडिंग ऑफिसरचा, कर्नल हरीश जोशीचा. ते म्हणले कम टू माय ऑफिस. मी ऑफिसला गेलो, त्यांनी मॅप खोललं. म्हणलं माझं कोड नेम असायचं सलीम. सलीम तेरे इलाके का खबर आया है. क्या खबर आया है की देर आर 3 टेररिस्ट. का कसं असतं कमांडिंग ऑफिसरकडे फोन असायचा. त्यावेळेस मोबाईल फोन नसायचा, त्यावेळेस नॉर्मल फोन असायचा, एकच फोन असायचा कमांडिंग ऑफिसरकडे. त्यांना कुठनं फोन होता, हेडक्वार्टरनं रेडी सोडून त्यांना फोन आला होता. पोलीस आणि IBचा इन्फॉर्मेशन आला की ह्या गावात आतंकवादी आहेत. म्हणजे मला पण इन्फॉर्मेशन आली आणि कमांडिंग ऑफिसर पण आली. म्हणजे काय झालं, म्हणजे कन्फर्म्ड आहे. गुड.
तो इट इज अ कन्फर्म्ड इन्फॉर्मेशन. दोन्हीकडनं आलं म्हणजे कन्फर्म आहे. देन आय कॅन गो अँड लॉन्च अन अटॅक. त्यांनी म्हणलं प्लॅन म्हणा, पण ठीक आहे सर. तिथंच मॅपवरतीच, कारण की ते डोक्यात माझं सगळं होतं. काय डोक्यात होतं? पूर्ण टेरेन तिथला, प्रत्येक गाव माझ्या गावातले पायवाटा मला माहित होत्या. रात्री अंधारात मी जायचो, आय कॅन रीच एनी प्लेस, असं होतं. सगळे टेरेन माझ्या डोक्यात होतं. आणि काय दुसऱ्या डोक्यात होतं? एनिमीचं टॅक्टिक्स, हाऊ इज ऑपरेटिंग, कसं ऑपरेट करतो तो. कधी तुम्हाला लढणार नाही आतंकवादी, तुम्हाला फायर करणार पोहोचून जाणार, तुम्हाला नुकसान पोहोचणार पोहोचून जाणार. ही नेव्हर फाईट ए पिच बॅटल तुमच्यासोबत. त्याचं एमच आहे की तुम्हाला हरास करायचं, नुकसान पोहोचायचं, तुमच्या गाड्या उडवायचं, त्याचं कामच ते आहे. टू ट्रबल यू, की नॉट फाईट विथ यू. त्याची टॅक्टिक्स माहित होतं, टेरेन माहित होतं, आणि मला काय माहित होतं, मी स्वतः माहित होतं मी कसं आहे. त्यामुळं आम्ही तिथं सरांसोबत प्लॅन बनवला. प्लॅनमध्ये माझ्याकडे मंदिर आणि गुरुद्वारा परेड होती, त्यामुळे माझ्याकडे 3 ॲडिशनल कंपनी कमांडर आले होते. त्यांची जी टीम होत्या, त्यांच्या 3 टीम होत्या, माझी टीम 4 टीम. पण तिथं जास्त माणसं लागत होती. मोठं गाव होतं फार, 400 घरांचं. आणि ते गाव नाल्याच्या खालती आणि वरती डिवायडेड होतं, मस्जिदच्या तिथं. आणि थोडं जंगला साईडला ते बसलेले होते. तिथंच प्लॅन करून मी सांगितलं आमच्या वायरलेसवरती. माझी जी कंपनी होती, माझी कंपनी इथं आहे, इथं हेडक्वार्टर आहे, आणि इथं हे गाव आहे. माझ्या कंपनीपासून 6 किलोमीटर आहे, हेडक्वार्टरपासून 9 ते 10 किलोमीटर आहे हे गाव. ठीक आहे. हेडक्वार्टरपासून यायला इथं रोड आहे. म्हणजे टेरेन माझ्या डोक्यात आहे, सगळं नॉलेज है मैं. तो इसलिए मैं फटाफट प्लान किया और सर को बोला कि यस सर वी हैव टू लॉन्च, आज इतना मुझे चाहिए. और तब तक मैं आई पास इट टू माय हेडक्वार्टर मध्ये, माझ्या कंपनीमध्ये. मला सुभेदार साहेबांना सांगितलं सर तुम्ही टीम घेऊन या, आणि पश्चिमेकडनं जे जंगलाचे रस्ता आहे, नाला आहे, तिकडनं तुम्ही कव्हर करून घ्या. आणि साऊथला ते कसं पहाडी उतरत होती, साऊथला खाली उतरून मग ते प्लेन इलाका होत होता. प्लेन इलाक्यामध्ये तिथे काय होतं? भाताची शेती होती. त्या एरियापर्यंत ओपन. आता मध्ये कुठे पळणार? कुठे पळणार? जंगलामध्ये, नाल्याने पळणार ना. मग हे सगळं मी प्लॅन करून मी सांगितलं तुम्ही इथून आधी कव्हर करा ह्या साईडनं. तुम्ही जेव्हा एक्स पॉईंटला येतात, एक्स पॉईंट म्हणजे आरवी असतं, त्या पॉईंटला आले की मग तुम्ही रेडी सोडती इशारा करा, मी तिथनं माझी पार्टी काढतो. आणि दुसऱ्या पार्टी सांगितलं होतं तुम्ही नॉर्थमध्ये कव्हर करा अल्फा टीम, बरोबर. तुम्ही ईस्टमधनं, आणि बाकीचे जे चार्ली टीम होती त्यांना सांगितलं तुम्ही साऊथ, आणि त्यांना पाटल्यातून मिळा. कोणाला मिळा? ह्या पाटल्यातून तुम्ही मिलाप करा, पूर्ण गावाला घेरा घालायचा. हे गावाच्या बाहेर घेराव झाला, कळलं ना. नॉर्थ मगाशी त्यांनी म्हटलं ना, गावाला घेराव. आपल्याला घेरा घातला. ठीक आहे. हे 4 पार्ट्या. त्यानंतर मी फटाफट जसं सरांनी, आमची जे सुभेदार साहेब इथं आले, त्यांनी मला इशारा केला की मी ते पोहोचलो, तिथनं 10 मिनिटं आहे. मी फटाफट गाड्या काढल्या, फटाफट हे दिवसाचं होतं बरं, रात्री नव्हतं, डे टाईम. फटाफट गाड्या आल्या, रोडवरती आल्या, तिथून 3 पार्ट्या डिस्ट्रीब्यूट आल्या, आणि सगळ्यांनी घेरा घातला. आणि मी माझी पार्टी घेऊन स्ट्रेट वे टुवर्ड्स दी हाऊस, ज्या घरामध्ये ते बसले होते. आणि माझ्या सुभेदार साहेबांना सांगितलं होतं मी की तुम्ही जंगलाच्या आत लपून बसू नका, तुम्ही थोडंसं बाहेर हरकत करा, जंगलाच्या बाहेर तुम्ही मुवमेंट करा. जो घरातनं बघून जंगलाकडे बघितल्यानंतर त्याला काय दिसतो? फौजी. आर्मी दिसत की नाही. मग तो काय करणार? कुठे जाणार? तो जंगलाकडे जाणार तर कुठे जाणार? नाही जाणार ना जंगलाकडे, नाही जाणार ना, कारण की त्याला दिसतो की आर्मी आहे. मग तो काय मागे पळतो इकडे. त्यामुळं आय वॉन्टेड हिम टू किल वेअर आय वॉन्ट टू, उसको वहां मारो जहां हमारी जगह में. तो इसीलिए यू हैव टू नो द टेरेन, नो द एनिमी, एंड नो योर सेल्फ, एंड किल वेयर यू वॉन्ट. कब, कहाँ, कैसे मारना, यू शुड डिसाइड. यू शुड डिसाइड. ठीक है. दैट इज व्हाट आई लर्न फ्रॉम छत्रपति शिवाजी महाराज. आई विल टेल यू हाउ आई लर्न छत्रपति शिवाजी महाराज. अफजल कैसे मारा था? ऐसे मारा था ना. तो हमने डिसाइड किया कि नीचे मारना उनको. तो हम जब जैसे ही मैं अपने अप्रोच किया उस घर के पास, वहां से फायर करते हुए दंदनाते हुए वो निकले, और दे स्टार्टेड रनिंग टुवर्ड्स दी नीचे हायवे. आम्ही पण पोझिशन घेतली फायरमुळं, आम्ही पण फायर केला, पण फायर इफेक्टिव्ह नव्हता. ते पळून मस्जिद पशी गायब झाले. आता कळत नव्हतं एवढं मोठं गाव आहे, कुठे गेले 400 घरामधनं. ना व्हेरी डिफिकल्ट. आपण जे प्लॅन केलं ते होत नाही. सो यू हॅव टू यूज युअर माइंड अँड युअर लेग्स. कीप मुव्हिंग, कीप अप्लाइंग युअर माइंड. सिच्युएशन येत असतात. हाऊ आर यू गोइंग टू सॉल्व दिस सिच्युएशन? डिसीजन एक्शन, ये होता रहता है. अगर आप रुक गए तो फिर वो जीत जाए. त्यामुळं मग त्या गावातला एखादा दुसरा मित्र त्याचा होता, जो मला आला होता घरी, त्याचा मित्र होता. मी सगळ्यांना गावाच्या बाहेर काढलं, सगळ्या लोकांना, आणि त्या मस्जिदच्या तिथे बसवलं त्यांना. तिथं पंचायतीचं कमांडिंग ऑफिसर सांगितलं तुम्ही या आणि इंटरॅक्ट विथ द पीपल. आय विल सर्च दी हाऊसेस. 1, 2, 3, 4 मोहल्ले. आम्ही एक ह्या मोहल्ल्यात सर्च करतो. त्या गावातल्या त्या मुलांना मला सांगितले सर तुझ घर में है. मी काय करायचो, चलो नेक्स्ट असे करते करते सगळ्या मुलांना बोलत होतो. लेडीजला, तिथल्या म्हाताऱ्यांना सगळ्यांना चला बाहेर काढत होतो. करता त्या मुलाला विचारलं कहाँ बैठे हैं. हळूच विचारलं. हळूच विचारलं. सगळ्यांना बोलतो ना मी, सगळ्यांना 1 मिनिट बोलायचो. क्या है आपका नाम, क्या है, असं. म्हणजे लोक येतात, मला एक बोलतं आगे जाता है,
तर सगळ्या हळूच त्याला विचारलं, कारण की त्याला डायरेक्ट विचारलं असतं तर काय झालं असतं, लोकांना लगेच काय असं सांगितलं. म्हणून मी 10 ते 12 लोकांना जाऊ दिलो, बिकॉज आई डोंट वॉन्ट टू एंडेंजर द लाइफ ऑफ दैट चाइल्ड. एवरीथिंग बहुत कुछ सोचना पड़ता है. तो फिर मैंने वो उसको बात किया, त्याला विचारलं. त्यानंतर त्याला सांगितलं की सर खालच्या मोहल्ल्यामध्ये आहेत, हिंदी मोहल्ला ऑफ शेख मोहल्लामध्ये तो होता, त्याच्यामध्ये आहेत आणि ह्या माणसाच्या घरामध्ये आहेत. तर मी स्ट्रेट वे ते माझी पार्टीची माझी क्विक रिॲक्शन टीम होती, मी तिथे घेऊन आलो त्या घरावरती. बाकीच्यांना वेगवेगळ्या मोहल्ल्यामध्ये पाठवलं, कारण की ते कुठे जाऊ शकतात. फ्रॉम दॅट हाऊस देल गो एनिवेअर ना. त्यामुळे मी तिथं आलो. त्या घरावरती आल्यानंतर मी ते मोहल्ला चेक केला, एक एक हाऊस क्लिअर करत 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 त्या ज्या ऍक्च्युअल घरात टार्गेट हाऊसला मी आलो. टार्गेट हाऊसमध्ये आम्ही आत गेलो, सर्च केलं, काहीच नव्हता. तो क्या हो गया, सिचुएशन दोबारा चेंज हो गया. नाउ व्हाट हैपेंड, क्या कर सकते हैं. अगेन हमने फिर म्हणजे ते परत पळून गेले असं येस वाटलं असं तुला? मला डाऊट आलं. परत मी आत त्याने म्हणलं त्या मुलाने, परत मी माझ्या माणसाला पाठवलं, म्हणलं बघ ते गावात विचार त्याला. म्हणलं त्याच घरामध्ये गेले 100%. ठीक आहे. अगेन हमने अंदर गए, सर्च किया, नहीं मिला. आणि जेव्हा बाहेर येऊन आम्ही थांबलो होतो त्या रामद्यामध्ये, असं ना रामदा असतो का नाही, रामद्या. आणि त्याच्या आपण गावाकडे कसं असतं, गुड, गावाकडे कसं असतं, छोटे छोटे बॉक्स, छोटे छोटे कसं लाकडाचे घर असतात का नाही गावाकडे, लाकडाचे, त्याच्यामध्ये कोंबड्या ठेवतात, त्याच्यामध्ये हे ठेवतात का नाही, तसं त्याच्यामध्ये कोंबड्याचे एक कोंबडाखाना होता. आणि थोडंसं ते फट होती, थोडंसं चीर होती, हलकंसं फट. मी बाहेर थांबलो तो विचार करतो क्या करना है, व्हॉट टू डू नेक्स्ट, की मिल नाही रहा है वहाँ. हे थोडंसं मला थोडीशी हालचाल वाटली त्याच्यामध्ये. आणि मी ओपन मध्ये होतो. सिच्युएशन तो आता याच्यात कोणी नाही कळलं, पण ती एक फट दिसली खाली कोंबड्यांच्या याच्यामध्ये, फट. हा त्याला छोटीशी सुद्धा फट. छोटीशी फट युअर माइंड हॅज टू व्हेरी, आय सेड माइंड हॅज शार्प बघा. थोडंसं ती हालचाल दिसली मला, आणि मला कळालं की कुछ तो अंदर है. आणि माझ्या ज्यासोबत असं बडी थांबला होता, माझ्या असं बॉडीगार्ड, आम्ही दोघं थांबलो होतो. ते त्याला म्हणलं अरे कुछ भी नहीं है इधर यार, हमें 2 बार सर्च किया, कुछ भी नहीं है. मला कळालं होतं कारण की मी ओपन मध्ये होतो. तो इनिशिएटिव किसके पास था मारने का, उनके पास, उसके पास. वो अंदर था, मैं ओपन में था, तो उसको आराम से मार सकता था. अगर मैं डर गया होता या मैं दिखा देता कि मुझे पता चल गया, तो क्या हो जाता, वो पहले फायर करता, बाद में उसको मार देते हमारे. पर हमारा टीम में 2-4 हम जाते ना, इसलिए फटाफट मैं पीछे आया और पेड़ के पीछे झाडाच्या मागे मी माझी पोझिशन घेतली. आणि पोझिशन घेऊन मी म्हटलं रॉकेट लॉन्चर लिहावं, मला वाटत की रॉकेट लॉन्चर मारावं. असं मी आवाज देईपर्यंत त्यांना ते आवाज गेला. तिथनंच 10 मीटरवरती होते ना, ते आवाज गेलं. रॉकेट लॉन्चर आणण्यासाठी आवाज द्यायचा, तिथनं त्यांनी फायर स्टार्ट केलं. फायर करत करत एक माझ्याकडे पळत आला, 2 लेफ्ट राईटला गेले आणि आत. जसं माझ्याकडे पळत आला त्याला पहिल्यांदा मी ते एका शॉटमध्ये त्याला ते टाकलंय त्याला खाली, कंटेस्टांट फर्स्ट जाओ ऊपर, ठीक है. तो पहला वहां गया, 2 अंदर गए. अब 2 अंदर गए. हे सकाळी 9 वाजता स्टार्ट झालं होतं. आता 9ला स्टार्ट केलं तर आम्ही 10, 11 वाजले, 12, 1 वाजले. फायर फाईट चाललाय. त्या खिडकीतनं त्या खिडकीत, त्या खिडकीतनं त्या खिडकीत मी एंटर करणार नव्हतो, कारण की मला दुश्मनाला माझ्या देशासाठी मारायचं आहे. माझ्या जवानाला लागेल ते नंतर, पण आय हॅव टू किल दिस टेररिस्ट फॉर माय कंट्री. ठीक आहे, दॅट इज माय एम. बिकॉज मला माझ्या मिनिमम नुकसान माझ्या जवानांचं, माझ्या देशाचं मिनिमम नुकसान झालं पाहिजे. बिकॉज टेररिस्ट आज येतात उद्या जातात, त्यांना किड्यासारखं मारत राहायचं असतं. हे तेव्हा ते करत होते फाईट. आता माझ्या डोक्यात विचार होता की काय करायचं. अंधार होत होता, 4 ते 5 वाजले होती. 5 वाजता कमांडिंग ऑफिसर म्हणत होता की जल्दी क्लियर करो, जब अंधेरा हो जाएगा तो क्या होगा. हाँ करेक्ट, अंधेरा लगे और डिफिकल्ट हो जाएगा ना, नाईट विजन लागायला लागेल आणि सगळं अंधार उजेड करायला लागेल. मग ते कोशिश करणार पोहून जायचे. त्यामुळे मी काय विचार केला की रॉकेट लॉन्चर फायर करायचा. रॉकेट लॉन्चर फायर करायला लागला माझ्या टीमला. त्यांनी रॉकेट लॉन्चर फायर केला, ते रॉकेट लॉन्चर निघून दुसरी गेला. क्यों, क्योंकि वो हाय एक्सपोजिंग अँटी टँक ॲम्युनिशन असतं. ते लाकडाचे घरे असतात आणि जो हीट ॲम्युनिशन असतो तो निघून जातो. मग मी त्याला म्हणलं इन्सेंट्री राऊंड लाव, तर थांब म्हणलं. आणि परत मी विचार केला की ह्याला आता मारण्यासाठी ऑप्शन नाहीच आहे. तिकडनं आत आहे, घराच्या आत आहे, तो बाहेर त्याला काढलंच पाहिजे. मग मी शिफ्ट करून माझी पोझिशन मागच्या साईडला गेलो, ज्या साईडला ते आतंकवादी फायर करत होते. ह्या समोरचा मी मारला होता. माझी पोझिशन शिफ्ट करून मी मागे गेलो आणि पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असं वरती आलो. मी वरती एम करत होतो, बघत होतो. आणि त्याला सांगितलं की समोरची साईड जी आहे, ऑल ऑफ विल फायर ॲट सेम टाइम, फायर असॉल्ट एक साथ ही निकालो आप सब, 1 2 3 4 पार्टी एक साथ उसके घर पे फायर करो. आणि इकडनं पण रॉकेट लॉन्चर मारा, सगळेच एक साथ करा. म्हणजे काय होणार, तो दुसऱ्या साईडला जे मारू शकतो का नाही, इतकं फुल फोर्स आहे अंतर. तुला हवं तिथे मारायला आला. आणि काय आलं की मला काय कळतं, इकडनं ह्या इथनं फायर केलं तर काय होणार की तो त्या साईडला ना जिथं मला फाईट करायचं, की जिथं मला त्याला मारायचं, तो ते मागच्याच विंडोला 2 होते. आणि जेव्हा इथनं फुल फायर त्यांनी केला आणि फुल रॉकेट लॉन्चर मारला, मी मागच्या विंडोला होतो, वरती थांबलो होतो. जसं यांनी फायर केला आणि जसं रॉकेट लॉन्चर मारलं, ते जम्प केला एकाने, जम्प करून माझ्या दिशेला पळत आला
आणि त्याने ग्रेनेड टाकला. ग्रेनेड असतो ना छोटासा, टाकला. मी खिडकीत होतो, मी त्याला एम करून तिथंच करंट स्थान घातला. पण मला कळलं नाही की ते ग्रेनेड माझ्या साईडला येऊन फाटलं आणि मला पण लागलं. आणि दुसऱ्यांनी मारला. तर तसा तो माझा दुसरा आतंकवादी होता, त्याच्या मागचा पहिला मारला, आता इथं मारला मी. आणि ते जेव्हा मारतेच मला सुद्धा लागलं, हे मला कळलंच नाही. कारण की मी जितका फोकस्ड होतो ते माझ्या एमवरती, माझ्या आतंकवादीवरती, की आय हॅव टू किल हिम. माझा पूर्ण पाय रक्तबंबाळ झाला होता. तर मी असं थोडंसं हल्लो, मला वाटलं कुछ असं एकदम वेगळं. माझा बडी होता रणजित सिंग मला साहेब थोडा पिछे हटिये मला. ते पूर्ण पॅन्ट माझा लाल रक्ताने भरलेला होता. ठीक आहे. मग ते माझे जे वेन्स वगैरे सगळे तुटले होते, लागले होते, जे पण ते तुला कळलंच नाही कळलंच तुझ्या नाही तेव्हा. कामामध्ये. कळलं. इतका फोकस होता तेव्हा कळलंच नाही. आणि बॉडी इतकं गरम होती ना, तुम्हाला कळत नाही. तेव्हा तुम्हाला गोळी लागते का नाही इनिशियली तुम्हाला कळत नाही. अगर तुम्ही डोक्यात मध्ये लागले किंवा तुम्ही हार्ट मध्ये लागले, तो विल गो टॉप ऊपर जल्दी. और यहाँ लगने से क्या होता है, यहाँ लगने से क्या बच सकता है, हाथ पे टूट गया तो मैं बच गया उसमें. वहां से मुझे उन्होंने फिर मागे घेतलं, मला त्यांनी मॉर्फिन दिलं. डॉक्टर माझे असतात, कमांडिंग ऑफिसर पळत आले, त्यांनी मला मागे शिफ्ट केलं आणि डॉक्टरने मला इंजेक्शन दिला. जेव्हा डॉक्टर जय किशन आहेत, आय स्टिल रिमेंबर हिम. जय किशन ने मला पकडलं, म्हणलं सर आपके हाथ में आ गया, आप तो नहीं मरूंगा मैं. त्यांनी मला इंजेक्शन दिलं. लगेच जिप्सीमधनं हेलिकॉप्टरवरनं MH मध्ये आणि ते ऑपरेशन केलं. आणि मी तुमच्यासमोर आज इथं आहे तुम्हाला सांगण्यासाठी. आणि ह्या ऑपरेशनसाठी मला शौर्य चक्र दिलेलं APJ कलाम सरांनी. असं वेगवेगळे ऑपरेशन केलेत मी. कमीत कमी 100-200 ऑपरेशन झाले असतील. प्रत्येक ऑपरेशन तुम्ही गेलं म्हणजे सक्सेस तुम्हाला मिळत नाहीये. एवरी टाइम यू गो एंड यू स्कोर सेंचुरी करते हो क्या आप क्रिकेट में? कभी 0 भी बोल्ड हो जाते ना, कभी आपको भी लगता है. तो एवरी टाइम यू मे नॉट गेट सक्सेस, बट यू कीप ट्राइंग, कीप पुशिंग युअर सेल्फ. बिकॉज अल्टिमेट एम आहे त्या एरियामध्ये मला टेररिस्ट खतम करायचे. 2-2.5 वर्षामध्ये आम्ही टोटल माझ्या टीमने 20 आतंकवादी आम्ही मारले. टोटल टीमने, माझ्या टीमने सगळे मिळून. ठीक आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये मला एक सेना मिळालं, एक कम्युनिकेशन कार्ड पण मिळालं आणि शौर्य चक्र, असं 3 मला अवॉर्ड मिळाले. म्हणजे माय नेशन फर्स्ट. आणि त्यांनी सांगितलं तसं लीड फ्रॉम द फ्रंट. वयाचं वय 22 आणि लीड फ्रॉम द फ्रंट करताना तुम्हाला माहिती आहे की समोरून गोळी तुलाच लागेल, पण माझ्या जवानांना लागू देणार नाही. सेफ्टी, ऑनर अँड वेलफेअर ऑफ द कंट्री कम फर्स्ट ऑलवेज अँड एव्हरी टाइम. सेफ्टी, ऑनर अँड वेलफेअर ऑफ द पर्सन यू कमांड दॅट कम्स ऑलवेज अँड नेक्स्ट, ऑलवेज अँड एव्हरी टाइम. अँड युअर ओन ईज अँड सेफ्टी कम्स लास्ट. दॅट इज दी चटवूड मोटो. आम्हाला हे ट्रेनिंग मध्ये शिकवलं असतंय. इट इज रिटन इन दी IIMA के चटवूड ब्लॉक में लिखा हुआ है. जब पासिंग आउट करते हैं हमें बताया जाता है और हमारे दिमाग में ग्रिल किया जाता है बार बार वही है. हाँ. और ये देश है, देश के लिए सब कुछ करना है आपको. सो ये डू यू हॅव इट इन यू. हा जो प्रश्न तुला विचारते मी. चल हाँ. तू काय सांगशील, व्हॉट इज देअर इन यू. मग आपण या मुलांना विचारू. आई हैव दैट डिटर्मिनेशन एंड फायर इन मी. हाँ मेरे में जो आग है, स्पिरिट है, जी. स्पिरिट ऑफ ह्यूमन स्पिरिट टू डू समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी फॉर कंट्री. दॅट ह्युमन स्पिरिट फार जरुरी आहे. राईट. दॅट फायर एक असं ना किडा असतो, त्या वो किडा होना जरूरी है देशभाषेत. डिटर्मिनेशन होना बहुत जरूरी है. एंड लास्ट में और एक बहुत सब फौजी को बोलते हैं यू हैव टू बी मैड. पागल होना जरूरी है. पागल है तभी कर सकता है, नॉर्मल इंसान नहीं कर सकता. आई एम टेलिंग यू दिस. इफ यू आर मैड then only you can do it. Whatever you do in life, if you're mad for your aim, you can do it. कोण You're होणार mad for mad country. असं सांगा मला. आपल्याला एक टास्क मिळाली तर ती कम्प्लीट करायला. हा मॅडनेस चांगल्या अर्थी, हा चुकीच्या अर्थी. Good. यू गॉट इट हा. ना. बरोबर आहे. हे अशी स्पिरिटची माणसं जर आपल्याला भेटली तर मला तू सांग, फक्त एकच मला तुझ्याकडनं हवंय की जेव्हा तू फौजमध्ये होता तिथून तू जेव्हा सिव्हिलियन्समध्ये आलास, काय तुला कसं तुझी कपॅसिटी होती सिव्हिलियन्सच्या वागण्याकडे बघायची. तुला ते पार वाटायचे का तुला काही त्रास व्हायचा त्याचा? नाही, सुरुवातीला त्रास झाला मला 2 वर्ष. देखो फौज इज अ व्हेरी स्ट्रक्चर्ड ऑर्गनायझेशन आहे आणि ते तसंच पाहिजे. फौज म्हणजे डिसिप्लिन इज दी बेडरॉक ऑफ आर्म फोर्सेस. डिसिप्लिन असेल तरच आर्मी आहे, आर्म फोर्सेस आहेत. सिव्हिलमध्ये तसं होऊ शकत नाहीये. वी हॅव डिफरंट ओपिनियन्स, डिफरंट वेज ऑफ लिव्हिंग. सगळं वेगवेगळं ट्रेनिंग आहे. कोणी त्या शाळेत शिकले, कोणी ह्या शाळेत शिकलेलं आहे. मोठं कल्चर आहे. सिव्हिल इज अ व्हेरी डिफरंट वर्ल्ड. इथे चॅलेंजेस भरपूर आहेत. इथे लोक थोडेसे, मला वाटतं थोडेसे, जास्त नाही, थोडेसे आपल्या कमिटमेंटवर राहत नाहीत, आपल्या शब्दावर राहत नाहीत. आणि आर्मीमध्ये एक शब्द दिलं किंवा एकदा टास्क दिलं, वी हॅव टू डू इट. आयदर यू लिव्ह ऑर डाय. हो, तुम्हाला ते केलंच पाहिजे टास्क. तसं सिव्हिलमध्ये नसतं.
हे तुझे सगळे मगाशी ते सांगताना हा साब है ना, त्या नाईट विजन मध्ये जेव्हा तो सांगतो हा. तेव्हा तू जर काही केलं तर तुला समोरची माणसं क्यू साब नाही म्हणत, नाही म्हणत, हा They will सिव्हिल मध्ये क्यू साहेब है. क्यू साब आहे आणि ते काय म्हणणार हा साब. कुठलंही कलेक्टिव्हली करायचं असेल तर तो हा साब, म्हणजे मला आठवते आमचे कर्नल असताना बोललेले की माझ्या मुलांना बटालिक सेक्टरमध्ये गोरखाज, तर त्यांना सांगितलं होतं की थकलेले ते 90 दिवस ते टेरेनमध्ये होते आणि तरी एक पीक त्यांना घ्यायचा होता. तर ते बोलले मलाच असं झालं, मी कसं सांगू. तर बच्चों ने क्या बोला, सैनिकांनी, साहब सिर्फ बोलो, हम ना रुकेंगे ना थकेंगे, सिर्फ बोलो झंडा कहाँ लगाना है. ह्या झंड्यावरती जे तुझं प्रेम आहे, तुम्हाला सगळ्यांना तो झंडा फार प्रिय आहे, तर थोडंसं ह्यांना ते एक नॅशनल स्पिरिट ह्या मुलांमध्ये यायला एखादं काहीतरी, मला असं वाटतं की काय देशील तू त्यांना एक इन्स्टिंक्ट, की देन दे विल थिंक. कारण काय होतंय हल्ली आपण आपला विचार करतोय. मला इकडे सांगायचंय, आता जसं मावशीने म्हणल्यामुळं जेव्हा मी ऑपरेशन जायचो का नाही, मला वाटायचं की आज ऑपरेशन में एव्हरी डे गोइंग, हर दिन 2-3 दिन में ऑपरेशन हो रहा है, इधर हो रहा है. तर रोज संध्याकाळी रात्री 12 वाजता चालायचो आणि 4 वाजता तिथे पोहोचायचं एका टेकडीवरती हातामध्ये मारायचं. यू डोंट नो होगा नहीं होगा, वो मरेगा मारेगा एव्हरी डे. लढाईमध्ये तुम्हाला माहिती आहे की हे ऑपरेशन तुम्हाला करायचं कॅब्जात आहे काय, पण तिथं तुम्हाला माहित नसतं की काय क्या होने वाला है. तो एव्हरी टाइम आई थिंक यार क्या होगा, मैक्सिमम क्या हो सकता है, क्या होगा, मैं मर ही जाऊंगा ना. दैट इज नॉट मैक्सिमम. और सबसे और सच क्या होगा, आई विल गेट टू रैप इन द इंडियन फ्लैग. तो स्पिरिट मला फार आवडायचं. म्हणजे यार यस, एक अरे हमको वो एक मिलेगा मौका कि मैं इंडियन फ्लैग में जाएगा घर में. तो ते मला थॉट इट इज पुश मी, यार मुझे कुछ नहीं होगा तो एक तो लगेगा तो सही इंडियन फ्लैग में जाएगा. तो ये थॉट आम्हाला पुश करायचं मला. तो ते प्रत्येकाचं एक दॅट इज द ह्युमन स्पिरिट, दॅट इज द स्पिरिट फॉर युअर कंट्री, दॅट इज स्पिरिट फॉर युअर मेन, दॅट इज द डिटर्मिनेशन फॉर युअर ओन सेल्फ. हे फार जरुरी आहे. ठीक आहे, बरोबर. म्हणजे आता हे सगळं करताना आपल्याला तर लगेच युनिफॉर्म नाही घालायचा आहे. आपण नेहमी काय म्हणतो, यू आर गोइंग टू बी फ्युचर सोल्जर्स. नाही, दे आर गोइंग टू बी कसे सिटिझन्स असणार, Responsible. तेवढं जरी आपण केलं आपल्याला ह्याच्यातनं नेहमी मिळत जात आहे. आता ह्यांनी जेव्हा सांगताना तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा सातारामध्ये स्कूलमध्ये गेल्यावर मला येत नाहीये, पण मी शेजाऱ्याला सांगतो, दुसरा तो बरे मला चिडवतोय, तू त्या गावात नाला, पण तरी मला शिकायचंय म्हटल्यावर मी कमीपणा घेतो. मी त्याच्याजवळ बसतो, मी त्याच्याकडनं मॅथ शिकतो, मी त्याच्याकडनं इंग्लिश शिकतो, मी त्याला सांगतो की तू मला शिकव. ही कमीपणा घेऊन वागायच्या वृत्तीला सुद्धा हिंमत लागते. हे आपल्या स्वतःतले काय जे कमीपणा आहे तो समजून घ्यायला तुम्हाला जर ती हिंमत असेल तर तुम्ही आयुष्यात पुढे जातात. ती हिंमत आपण बघितली. दिलेलं टास्क कंप्लीट करायचं तर संयम आणि कॉन्फिडन्स पाहिजे. हा तुम्ही बघितला, अंबुश लगा के बैठे 72 घंटे, लेकिन करके आना है, टास्क दिया है, निभा के आएंगे. मग खाणं पिणं झोपणं या गोष्टी सगळ्या माने नाही राखत त्यांना. हरलो तर माझ्यामुळे आणि जिंकलो तर टीममुळे, हे त्याचं स्पिरिट. त्यांनी सांगितलं मी मारले 6 पण माझ्या टीमनी मिळून 18 मारले. हे जे सांगताना जो त्याचा अभिमान होता, हे टीम स्पिरिट आपण त्यांच्याकडनं घेतलेलं आहे. आणि माय नेशन फर्स्ट म्हणजेच अग्रिमहा मम भारत देशा हा केवळ विचार नाही तर त्याची वृत्ती आणि त्याची कृती आहे. ह्या 4 गोष्टी आपण त्यांच्यामधनं आता आज विचार करून मिळवल्या. मला तुम्ही असं सांगा की जेव्हा मी तुम्हाला आता विचारेन की हे 3 C's 4 D's आपण केले, आजच्या ह्या C's आणि 4 D's जे वाढत आहेत प्रत्येक वेळेला, त्यातनं एक जरी तुम्ही घेणार, एक घ्या. माझं काहीच म्हणणं नाही, तुम्ही सगळं करा, एक तुम्ही घ्या. आणि मग तुम्ही मला, मी जेव्हा विचारीन डू यू हॅव इट इन यू, मी काय विचारणार आहे तुम्हाला, व्हॉट विल बी युअर आन्सर देन? अगेन, तुझ्यामध्ये काय गुण येणार? करेज घेणार. येस, शी सेड करेज. कोणी काय घेणार? कमिटमेंट. कोण बाळणार? कमिटमेंट राहशील. कारण या सरांना जे काम करून आलेले आहेत इतकी वर्ष, ह्यांचा रिस्पेक्ट ठेवण्यासाठी आपण ह्या देशाचा विचार, मी जसं लास्ट टाइम पण सांगितलं तुम्हाला, आता शाळेनंतर पुणे सिटी, पुण्यातनं तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्र थेट नेशन. करेक्ट. हा जर तुम्ही चाललात ना तर आज ह्या मुलांनी, आज मला तुम्ही सांगा, एवढा मोठा माणूस आपल्याकडे येतो, तुमच्याशी इतक्या आत्मीयतेने बोलतो, हे ऐरागैराचं काम नाही. हे केवळ फौजी आहेत आणि त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी बना आणि तुम्ही उत्तर काय द्यायला हवंय? कळलं? हे जर मिळालं तर आपलं सार्थक. आणि एक आई असते की नाही,
आईची सगळ्यात क्लोज कोण असते? शी इज देअर. सो फॉर हर स्पिरिट शी हॅज ग्रेट स्पिरिट. त्या स्पिरिट नाही येत असतो मी. Oh my, येस oh येस my. येस. फॉर तू एक शब्द आम्ही येणार लगेच. अरे क्या एक शब्द. You are doing a great job. कसं ते? Okay. So, मजा आली. आई नंतर मावशी आहे का नाही, तो शी इज दॅट स्पिरिट फॉर अस. तो आई कम हर वेनर शी टेल्स कि यहाँ पहुंचना है, बोला हाँ तू बोल कहाँ है, खत्म हो जाएगा. ये रूहानी रिश्ता आहे, खून का नाही आहे, हा. रूहानी रिश्ता हा. आहे. जी उभे राहून त्यांना जय हिंद म्हणूया आपण. येस 1 2 3 शाबास. आता मुलं मोठ्याने बोलली. यस. बरोबर. एंड चेंज Change ना? चेंज हो गया ना, ट्रांसफॉर्म कर दिया हमने एक 40 मिनट्स में. और हाँ और जोरदार. हाँ 1 2 3 शाबास. पता है क्यों जोर से बोलते हैं, पता है ना? फौजी क्या होता है? फौजी थोड़ा सा बहरा होता है. बताया आपको? माहित नाही तुला का? फौजी सगळे बहिरे असतात. माहित नाही तुला? बी व्हेरी शुअर. हा, फौजी बहिरे असतात म्हणून मोठ्याने बोलायचं असतं. आणि मी जास्त आहे, फायरिंग करून करून माझे कान आटलरीमुळे पटलेले आहेत, म्हणून तुम्ही जोराने बोलत मला ऐकू येतं. ठीक आहे. आणि दुसरा फौजी क्या होता? दुसरा क्या होता फौजी? हा गुड. आय एम हॅपी. सेड गुड. तिने लगेच सांगितलं शेक हँड करणार तू. येस येस नो प्रॉब्लेम. शेक हँड. नो प्रॉब्लेम. चलो. येस येस येस.